मित्रांनो, सिकंदर सिनेमात सलमान खानच्या तोंडी एक डायलॉग है, मेरे गुस्से पे मेरा फुल कंट्रोल है, पर इस हरकत की वजह से गुस्से ने मुझ पर फुल कंट्रोल कर लिया है। सिनेमा सुरू होऊन 10व्या मिनिटाला मला हे लक्षात आलं होतं की सिकंदरची गाडी भरकटणार आहे, तरी माझ्या गुस्स्यावर मी माझा फुल कंट्रोल ठेवलाय इंटरव्हलपर्यंत। इंटरव्हल नंतर पुन्हा सिनेमा सुरू झाल्यावर मात्र सलमान आणि त्याच्या या टोळीच्या तद्दन फालतू हरकती काही संपायलाच तयार नव्हत्या। मग माझे पण सलमान सारखेच झाले, म्हणजे मेरे गुस्से ने मुझ पर फुल कंट्रोल ले लिया था और फिल्म खत्म होने के 20 मिनट पहले मैं थिएटर छोड़ के घर आ गया। नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल। आणि आज मी अगदी नाईलाज म्हणून रिव्ह्यू करणार आहे सिकंदर या टुकारपटाचा। मित्रांनो, ईदच्या मुहूर्तावर आलेला सिकंदर याला खरं तर बासी ईद म्हणायला हरकत नाही। बासी ईद म्हणजे जी दुसऱ्या दिवशी असते, ही ईद इतकी काही बासी आहे याचा अंदाज मुर्गादास सारख्या कमर्शियल हिट देणाऱ्या माणसाला येऊ नये याचं मला नवल जास्त वाटलं। हिरो विरुद्ध व्हिलनच्या संघर्षात व्हिलनच्या मुलाचा ॲक्सिडेंटली बळी जातो, नंतर तसाच ॲक्सिडेंटली हिरोईनचा मृत्यू होतो, पण तरीही 2.5 तासाचा हा टुकारपट आपल्याला लिहायचाच आहे या जिद्दीने पेटलेल्या मुर्गादासने हे कथानक इतके काहीच्या काही दिशाहीन भरकवलेले आहे की त्याला तोड नाही, जे मी इथे विस्ताराने सांगावे इतके माझे धाडस नाही। 70च्या 80च्या 90च्या दशकातील सिनेमे फ्रेश वाटावेत इतका आउटडेटेड प्लॉट आहे सिकंदरचा, त्यामुळे कथा पटकथा तर जस्ट वेस्ट आहे। आता डायरेक्शन, मुळात आपणच लिहिलेली कथा भरकटली आहे हे लक्षात आलं की काय, म्हणून त्याला मुर्गादासने सलमानच्या स्क्रीन प्रेझेन्सने तो दोष झाकण्याचा डायरेक्टर म्हणून पुरेपूर प्रयत्न केलाय, पण त्यातही तो पुरता फसला आहे। इंटरव्हलच्या खूप आधीच अगदी सामान्य प्रेक्षकांना सुद्धा अंदाज येऊन जातो की हे गणित बिघडलंय आणि आपले पैसे वाया गेले आहेत म्हणून। मग कुठेही सिच्युएशन नसताना भिकार गाणीच टाक, कुठे तेच सलमानचे रटाळ ॲक्शन सीन्स टाक, असे करत करत या पुरत्या फाटलेल्या कथानकाला मध्ये मध्ये ठिगळ जोडण्याचा प्रयत्न केला। पण जसा जसा हा सिनेमा पुढे सरकत जातो तसं तसं हे सिकंदर नावाचं जुनाट कापड अधिक अधिक फाटत जातं। आता बोलतो सिकंदरचे प्रमुख आकर्षण असलेला आपला सल्लू भाई। बस करो मिया, मला सलमानला एक सल्ला द्यावा वाटतोय हा तद्दन टुकारपट बघून। तू एकतर हिरोचे सिनेमे करणं बंद कर, असाही 60चा झालायस। इतका जीवावर आल्यासारखा आणि आमचा जीव घेण्यासारखा अभिनय आणि वावर या सिनेमात करण्यापेक्षा घरी बस बाबा एकदाच, नाहीतर ते आमिर आणि शाहरुख सारखा 3-4 वर्षांचा ब्रेक घेऊन कमबॅक कर हवं तर। हे वाढलेलं बेडप शरीर आणि तेवढाच मख्ख अभिनय, इतका थकलेला अभिनय करण्यापेक्षा बस कर ना बाबा आता। का सहन करावं आम्ही हे पैसे देऊन? स्लो मोशन सारखे चित्रपटभर चालणं, चेहऱ्यावर ओढून ताणून एक्सप्रेशन आणणं, उभ्या उभ्या तर्कहीन अशा ॲक्शन सीन्स करणं, हे आता नाही बघवत आणि नाही सहन होत। त्यामुळे प्लीज सल्लू मिया आप बस करो। सलमानचे एक वेळ मी समजू शकतो, पण सिनेमात शर्मन जोशीवर सुद्धा सलमानची सावली कशी पडली याचं मला जास्त नवल वाटलंय। इतक्या बोलक्या चेहऱ्याचा हा अभिनेता इतका मठ्ठासारखा कसा काय वावरलाय काही कळायला मार्गच नाही। सलमानच्या स्क्रीन प्रेझेन्सचं बहुधा टेन्शन मला शर्मनच्या चेहऱ्यावर आणि त्याच्या ओव्हरऑल बॉडी लँग्वेजवर क्षणोक्षणी दिसत होतं। बरं, शर्मनची डायलॉग डिलिव्हरी इतकी हळू आवाजात अगदी आपल्या कानात येऊन पुटपुटल्यासारखी का आहे हे कळायला मार्ग नाही। मुर्गादासला शूटिंग करताना तरी याचा आवाज ऐकू येत होता का हेही मला कळत नव्हतं। रश्मिकाबद्दल सुद्धा तसंच, ही सुद्धा सलमानच्या समोर दबल्यासारखी चित्रपटभर वावरली। मुळात तिचा रोल छोटा, गाण्यांपुरता मर्यादित, त्यामुळे अभिनय या हेडिंगखाली रश्मिका यापेक्षा ॲनिमल आणि पुष्पामध्ये खूप खूप बरी होती असं वाटतं। सत्यराज आणि प्रतीक बब्बर यांचे खलनायकी ज्या रोल आहेत त्यांचे जे व्हिलन्स म्हणून, ते सुद्धा अगदी सुमार आणि आउटडेटेड दर्जाचे होते। प्रीतमच्या संगीतात सुद्धा काही एक फ्रेशनेस नव्हता। सिनेमॅटोग्राफी, बॅकग्राऊंड म्युझिक, एडिटिंग याही बाबतीत हा टुकारपट सामान्यापेक्षाही सामान्य आहे। एकंदरीत आउट ऑफ 5 पैकी एकही स्टार द्यावा या लायकीचा सिकंदर नाही, त्यामुळे नो स्टार्स, अजिबात याच्या वाट्याला जाऊ नका। अगदी सलमानचे फॅन असाल तरीही जाऊ नका।
थिएटरमध्ये तर सोडाच, पण घरी OTT अथवा टेलिव्हिजनवर सुद्धा जाऊ नका. असाही रिलीजच्या दिवशी ऑनलाईन सगळीकडे लीक झाल्याने ती वेळ तुमच्यावर येणार नाही हे मला माहिती आहे. बाकी तुमची मर्जी. मित्रांनो, तुम्हाला आमचा सिकंदरचा थोडक्यात रिव्ह्यू कसा वाटला मला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.